छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असलेल्या रायगड किल्ल्याकडे जाणारा महाड-रायगड रस्ता पुन्हा एकदा धोकादायक ठरत आहे। घाटातील काही भाग खचल्याने अपघाताचा धोका वाढला असून पर्यटक व ग्रामस्थांनी राष्ट्रीय महामार्ग विभागाला जाब विचारलाय। 2017 साली केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते या रस्त्याचे दुपदरी काँक्रिटीकरणाचे काम सुरू झाले। तब्बल 25.609 किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे 247 कोटींहून अधिक किमतीचे काम असून यामध्ये मोठा पूल, 19 लहान पूल आणि 140 मोऱ्या यांचा समावेश होता। मात्र 8 वर्षे उलटून गेली तरी काम संथ गतीने सुरू आहे। सुरुवातीला हे काम पाटील कंपनीकडे होते, परंतु दिरंगाईमुळे ते काम काढून घेत अक्षय कन्स्ट्रक्शन कंपनीला देण्यात आले। पण या कंपनीवरही कामातील हलगर्जीपणा, संथगती, दर्जाहीन साहित्य वापरल्याचे आरोप कायम आहेत। अनेक ठिकाणी नव्याने केलेला काँक्रीट रस्ता तडकला तर घाटातील काही भाग खचल्याने थेट दरीकडे प्रवास धोकादायक ठरत आहे। दरवर्षीप्रमाणेच यंदाही पावसामुळे रस्त्याच्या कडेच्या भागात भूस्खलनाची शक्यता निर्माण झाली आहे। स्थानिक ग्रामस्थांनी वेळोवेळी याबाबत तक्रारी केल्या तरीही महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांनी कार्यालयात बसूनच कागदी घोडे नाचवले अशी टीका ग्रामस्थ व पर्यटक करत आहेत। अपघात झाल्यानंतरच राष्ट्रीय महामार्ग विभाग जागा होणार का आणि अक्षय कन्स्ट्रक्शनवर एवढी मेहरबानी का, असा सवाल सर्वसामान्य प्रवासी आणि पर्यटक करीत आहेत। जनोदय करिता मिलिंद माने, महाड।